झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत ज्युनियर केजीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे। पालक 2-2 दिवस शाळेबाहेर रांगा लावून आहेत। एल्फिस्टनच्या होली क्रॉस शाळेतही अशीच रांग लागली आहे। तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। मुंबईच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी ज्युनियर केजीच्या ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ही प्रक्रिया किती लांबलचक असू शकते याचा प्रत्यय आपल्याला एल्फिस्टनच्या होली क्रॉस शाळेच्या बाहेर येते। आपण बघू शकता 2 दिवसापासून शाळेच्या बाहेर ही रांग लागलेली आहे। त्याच्यासाठी आपण बघू शकतो की पालकांची किती गर्दी आहे तिकडे। काय सांगाल की किती वाजेपासून तुम्ही उभे आहात आणि काय? काल सकाळी 7 वाजल्यापासून लाईन लागलेली आहे टोकनसाठी आणि ती दुपारी 3 वाजेपर्यंत लाईन होती टोकनसाठी। त्याच्यानंतर परत संध्याकाळी व्हेरिफिकेशनसाठी माणसं आली, त्यांनी व्हेरिफिकेशन करून आम्ही रात्रभर इथेच लाईनीत उभे होतो। त्या शाळेतले लोक गैरवर्तणूक करतात। काय आपले लोक असतात व्हीआयपी लोकांना असे सोडून देतात, पण आम्हाला काय, आम्ही काय करावं एससी कॅन्डिडेटच्या लोकांनी? म्हणजे आमचं काहीतरी दखल घ्यावी कोणीतरी। मला वाटतं ते शिक्षण मंत्रीकडे खरोखर आमचं हे दखल घ्यावी। हे आमच्या निश्चितच फार मोठी रांग आहे, लोक 2-2 दिवस ताटकळत उभी आहे। त्यामुळे या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता यावी आणि प्रक्रिया सरळ सोपी व्हावी यासाठी काहीतरी उपाययोजना सरकारने करावी अशी इकडे जमलेल्या पालकांची म्हणे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकर सोबत पंकज दळवी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।